नाशिकमध्ये सिडको परिसरातल्या महाराणा प्रताप चौकात झेनो हेल्थ मेडिकल स्टोअरच्या उद्घाटनावेळी नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। शाळकरी विद्यार्थी आणि परिसरात वाहन चालवणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं। संपूर्ण महाराष्ट्रात 205 शाखा असलेल्या झेनो हेल्थ स्टोअर्सची नाशिकमधील ही 5वी शाखा आहे। मात्र उद्घाटनावेळी कोणतंही नियोजन न केल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत अशा कार्यक्रमांचा सिडकोवासियांनी बहिष्कार घातलाय। स्थानिक नागरिकांनी प्रसारमाध्यमांमार्फत याविषयी आपली नाराजी व्यक्त केली। सकाळी 12 ते पावणे 12च्या दरम्यान मध्ये मी राणा प्रताप चौकात दत्त चौकातनं महाराणा प्रताप चौकात जात असताना तिथे कोणते तरी मेडिकलचे उद्घाटन झालं होतं झेनो हेल्थ नावाचं। पण ते भव्य दिव्य बनवले असल्याने न तिथं ट्रॅफिकची कुठलीही दुसऱ्या प्रकारची व्यवस्था केली होती आणि सिडकोमध्ये पहिली गोष्ट तर रस्त्यांवर अतिक्रमण भरपूर प्रमाणात आहे आणि त्या कारणाने मला दवाखान्यात जायचं असताना आणि माझ्याबरोबर दुसरे शाळेय विद्यार्थी त्यांच्या 2 ते 3 व्हॅन माझ्या नजरेत आल्या व शाळेला सुद्धा विद्यार्थी लेट जातात आणि मलाही दवाखान्यात जायला लेट जावं लागले। हे कारण असतानाही आणि ते झेनो मेडिकलचा मी जाहीरपणे सिडकोवासियांच्या बाजूने निषेध करतो। विकासाच्या नावाखाली होणारे सोहळे जर त्रासदायक ठरत असतील तर त्याचा फायदा नक्की कोणाला, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होतोय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।